को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. बघा 2015 साली खऱ्या अर्थानं त्या कार्यालयाची सुरुवात म्हणा किंवा पूर्णच्या पूर्ण तयारी ही माजी खासदार आनंदराव अडसूळ साहेबांनी केलेली. आणि त्यामागचा उद्देश एकच होता की जिल्हा फार मोठा आहे आणि जिल्ह्यातले गोरगरीब जनता जेव्हा कलेक्टर ऑफिसला येतात तेव्हा त्यांची कामं लगेच होत नाहीत आणि त्यामुळे लोकप्रतिनिधीचं कार्यालय त्या ठिकाणी असावं अशा पद्धतीची विषय हा प्रत्येक वेळी त्यांनी मांडला होता. आणि त्यामुळे कलेक्टर ऑफिसमध्ये आलेल्या प्रत्येकाला न्याय मिळेल हा त्यामागचा हेतू होता. आज आता बळवंतजी वानखेडे असो किंवा यशोमतीताई ठाकूर असो, मी त्या दिवशी तो प्रकार पाहिला, ते कुलूप तोडण्यापर्यंत प्रकार आला. कौतुकास्पद एक बाब मला चांगली वाटली की नवनीतजी राणा यांनी काहीतरी त्या ठिकाणी एक पत्र दिलं होतं की मी आता खासदार नाही आहे, परंतु जे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांना मी शुभेच्छा देते आणि त्यांना ते चावी देण्यात यावी. महाराष्ट्राचं राजकारण हे अशाच पद्धतीने प्रत्येक वेळी राहिलेलं आहे. आम्हीसुद्धा विरोधामध्ये राहिलो, परंतु तशा पद्धतीची वागणूक, आम्हाला चांगल्या पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी प्रत्येक वेळी मिळाली आणि हा आपला धर्म आहे. निवडणुकीमध्ये जरी आपण एकमेकाच्या विरोधात असलो तरीसुद्धा जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो तर त्याचा मान सन्मान ठेवणं हे कुठेतरी प्रत्येकाने ठेवला गेलं पाहिजे. आणि नवनीतजी राणा यांनी जे पत्र लिहून ती चावी देण्याची मागणी केली ही कौतुकास्पद आहे. आणि मी शासन आणि प्रशासनाला विनंती करतो, माझी भगिनी माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर असो किंवा नवनिर्वाचित खासदार बळवंतजी वानखेडे असो, हे सुद्धा जनतेसाठी काम करत आहेत आणि जनतेसाठीच त्यांनी ते कार्यालय उघडलं आहे. आणि त्यामुळे भले पद्धत चुकली असेल परंतु कुठेतरी जनतेला न्याय देण्याचा त्यांचा हेतू त्यामध्ये जर असेल तर मी शासन आणि प्रशासनाला विनंती करतो की ज्या पण त्यांच्यावर केसेस दाखल केल्या गेल्या असतील किंवा काही त्यांच्यावर करणार असतील तर कुठेतरी त्या पद्धतीने त्यांच्यावर विचार व्हावा. आणि नक्कीच महाराष्ट्राची जे राजकारण आहे हे विरोधक आणि सत्ताधारी एकामेकाच्या हातात हात घालून काम करतात, मला वाटतं ही टिकली पाहिजे. त्यांनी पत्र दिलं ते त्यांना यशोमती ठाकूरांना आपले कलेक्टर किंवा त्यांच्या ऑफिसमधून दाखवलं गेलं अशातला भाग नाही. कधीकधी प्रशासनसुद्धा काही गोष्टी टाळाटाळ करतं आणि प्रशासनाला विरोध म्हणून कधीकधी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना अशा गोष्टी कधीकधी कराव्या लागतात. मला वाटतं त्यातलाच भाग म्हणून यशोमतीताईंनी आणि बळवंतजी वानखेडे यांनी हे केलं असावं असं मला वाटतं. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.